तर बैठकांचा हा सिलसिला सध्या सगळ्याच पक्षांमध्ये सुरू आहे। मुंबईमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक आहे आणि महापालिका निवडणुकीसंदर्भात ही बैठक पार पडणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरेंसह महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित असतील। कालही राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई विभागीय निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या मुंबई प्रदेश कार्यालयामध्ये बैठक पार पडली। मलिक यांनी मुंबई महानगरपालिकेवर लक्ष केंद्रित केले आणि महिन्यातल्या दर मंगळवारी आढावा बैठक घेण्याचं निश्चित करून नवाब मलिक यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं 50 जागा लढवण्यासंदर्भात चर्चा केली आहे। त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीमध्ये महापालिकेत युती करायची की नाही याबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिका निवडणुकीबाबत राष्ट्रवादी आता काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या बैठकांचं हे सत्र विविध पक्षांमध्ये सुरू आहे आणि या संदर्भात आजच्या या बैठकांच्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे। आपण थेट जाऊया सीमाकडे, जाणून घेऊया आणखी तपशील। सीमा, आज महत्त्वाच्या बैठका आहेत ते म्हणजे मनसेची शिवतीर्थवर बैठक आहे। अंतर्गत बैठक जरी असली तरी जागा वाटपासंदर्भात यामध्ये चर्चा होईल असं कळतंय आणि त्यात राष्ट्रवादीची सुद्धा बैठक आहे। काय नेमके आणखी तपशील आहेत? नक्कीच अनुपमा, महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर पक्षाच्या कामांना आता वेग आल्याचं पाहायला मिळत आहे। अवघे काही दिवस पक्षांकडे आता शिल्लक उरलेत युती आणि आघाडी करण्यासंदर्भात आणि त्याचबाबत आता पक्षांतर्गत आणि मित्रपक्षांसोबत बैठका या वाढलेल्या आहेत। काल ठाकरे गट आणि मनसेच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक शिवतीर्थ या निवासस्थानी पार पडली। त्या बैठकीमध्ये अर्थात जागा वाटपासंदर्भात आणि युती कधी जाहीर करायची आहे, कोणत्या तारखेला जाहीर करायची आहे या संदर्भात बैठक पार पडली। त्यामध्ये अनिल परब, संजय राऊत, बाळा नांदगावकर आणि स्वतः राज ठाकरे हे उपस्थित होते आणि महत्त्वाची चर्चा या नेत्यांमध्ये झाल्याची माहिती काल मिळत होती। आज पक्षांतर्गत म्हणजे मनसेच्या नेत्यांची पक्षांतर्गत बैठक पार पडणार आहे। सोबतच मुंबईमध्ये अजून कोणते असे वॉर्ड आहेत जिथे आपण आपले उमेदवार देऊ शकतो किंवा मग कोणते उमेदवार स्ट्रॉंग असून त्या ठिकाणी आपल्याला तो वॉर्ड घ्यायचा आहे या संदर्भात अंतर्गत अर्थात चर्चा केली जाईल आणि सोबतच जर युती जाहीर करायची असेल तर एक मोठं शक्ती प्रदर्शन दोन्ही पक्षाकडनं केलं जाणार आहे। तर त्याही तयारी संदर्भात आज पक्षांतर्गत चर्चा जी आहे ती केली जाईल आणि या आठवड्यात युती घोषणा करण्यास युती जी आहे दोन्ही पक्षाची युतीची घोषणा जी आहे ती करण्यात येईल। दुसरीकडे मुंबईमध्ये महायुतीमध्ये आता नवाब मलिक यांच्यामुळे कुठेतरी अडचण जी आहे ती नेत्यांची झाल्याची पाहायला मिळते। कारण नवाब मलिक यांच्यावरती जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडणुकीची जर तयारी मुंबईची असेल तर आम्ही त्यांच्यासोबत जाणार नाही अशी ठाम भूमिका भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी घेतलेली आहे। नवाब मलिक जर सोबत राहिले तर आम्ही त्यांच्यासोबत निवडणूक लढणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसुद्धा मुंबईमध्ये निवडणूक लढवण्यासाठी जोरदार तयारी करते आणि तेही नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखालीच आतापर्यंत ज्या बैठका मुंबई संदर्भात पार पडलेल्या आहेत त्या नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखालीच पार पडलेल्या आहेत। काल नवाब मलिक यांनी मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाच्या नेत्यांसोबत चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर 50 जागांवरती निवडणूक आपण लढणार आहोत याबाबत चर्चा झाली आणि आतापर्यंत जो अहवाल त्यांनी गोळा केलेला आहे तो अहवाल आज सुनील तटकरे आणि सोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार एकंदरीतच सीमा, जागा वाटपापूर्वी होत असलेल्या या चर्चांना विशेष महत्त्व आहे आणि म्हणूनच खरं तर या एक पॉवरफुल बैठका म्हणता येतील। जरूर लक्ष ठेवून राहा या सर्व घडामोडींवर। वेळोवेळी आणखी तपशील जाणून घेत राहू। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या।